नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाविषयीचा आज हा व्हिडिओ आहे। यामध्ये बँकाकडून आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जामध्ये ही वाढ केलेली असून सहकारी बँकेने यापूर्वीच वाढ केली होती, मात्र आता राष्ट्रीयकृत बँकेने सुद्धा वाढ केलेली आहे। तर आता पाहूया आपण की ही वाढ नेमकी कशी झाली आहे। शेतमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्जाची मर्यादा वाढवली होती। राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या रकमेत आता वाढ केली आहे। हेक्टरी 35,000 रुपयांनी कर्ज मर्यादा वाढवली असून आता 1,45,000 रुपये हे हेक्टरी दिले जाणार आहेत। त्याचबरोबर 2 लाखापेक्षा अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सर्च रिपोर्टची अट ठेवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। जिल्ह्यात शेतकऱ्यांना 3,000 कोटी पर्यंत पीक कर्जाचे वाटप सरकारी व राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून केले जाते। नाबार्डच्या निकषानुसार या वित्तीय संस्था शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असतात। पीक कोणते आहे त्यावर पीक कर्जाची मर्यादा नाबार्डने निश्चित करून दिली आहे। त्यानुसार वाटप करणे बँकांना बंधनकारक होणार आहे। मात्र सध्या रासायनिक खते, आंतरमशागत, मजुरी इत्यादीचा खर्चामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतीमालाचा वाढलेला उत्पादन खर्च पाहून नाबार्डने पीक कर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली होती, पण राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1,10,000 रुपये देत होत्या। यामध्ये आता वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती। त्यानुसार या बँकांनीही आता 1,45,000 पर्यंत हेक्टरची मर्यादा वाढवली आहे। याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे। जिल्हा बँक ऊसाच्या लागण पिकासाठी गुंठ्याला 1,500 रुपये म्हणजे हेक्टरी 1.5 लाख रुपये पीक कर्ज देत असते। त्याबरोबर ऊसाच्या खोडवा पिकासाठीही 1,25,000 रुपये देते। कर्जाचे सिबिल तपासल्याशिवाय कोणतीच वित्तीय संस्था कर्ज देत नाही। कर्जदाराची परतफेडीची क्षमता पाहण्यासाठी हे योग्य असले तरी आता सोने तारण कर्जासाठी सिबिल तपासले जाणार नाही। सोने तारण हे सर्वात सुरक्षित कर्ज असताना पुन्हा सिबिलची सक्ती का, असा प्रश्न इतर ग्राहकांकडून विचारला जात आहे। धन्यवाद।